धावता धावता वेगे तुझशी आड रेगे, पाय खोवितू खोवितू मार्ग ठाके काही, जा सलट जा वाही त्याची सवा पाही, वाया तू हवे जा शिरैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. देह लेखावा असार, सत्य पर उपकार, तुका म्हणे हे मिरासी, बुडी द्यावी ब्रह्मरसी. देह लेखावा असार, नाशिवंत आहे देह, आणि त्या देहामध्ये असणारा देही हा मात्र अविनाशी आहे. त्या अविनाशाचं चिंतन करावं, कारण एक न एक दिवस पंचमहाभूतापासून रचलेला आणि त्रिगुणातीत प्रकृतीनं रचलेला हा देह, अष्टविधा प्रकृतीपासून रचलेला हा देह एक न एक दिवस नाश पावणार आहे महाराज. कृमी भस्म सज्ञेतम. एकतर कीटक त्याला खाऊन टाकतील, किंवा जाळलं जाईल, किंवा त्याला पक्षी खाऊन टाकतील. या तीन प्रकारे देहाची विल्हेवाट लागणार आहे, आणि त्याचा नाश निश्चित आहे, कारण मूळ नाशिवंतच आहे. यत् प्रातः चान्नम सायं तच्च विनश्यति, तदीय. त्या अशा या नाशिवंत अन्नापासून पोचलेला देह अविनाशी कसा राहील महाराज. म्हणून देह लेखावा असार, नेहमी देहाला असारच समजायचं. सत्य पर उपकार. मग जीवन जेवढं मिळालेलं आहे दुसऱ्याच्या कामी कसं येईल, कारण दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, हे कार्य भगवंताचं आहे. आणि ते कार्य जेव्हा आम्ही करायला लागतो त्यावेळेस निश्चित प्रभू आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. त्या हृदयस्थ भगवंताशी एकरूप होऊन जावं आणि त्याच्याशी एकरूपता साधता यावी, हा तर योगाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे महाराज. की जीवाला स्वस्वरूपाची जाण व्हावी. देहामध्ये असलेला जो देही आहे तो अविनाशी आहे, आणि प्रत्यक्ष चतुर्भुज विष्णूच तो त्या ठिकाणी हृदयस्थ आहे याची जाणीव होऊन जीव जेव्हा त्याच्याशी संबंध जोडतो, त्याच्या स्वरूपाला जाणतो, त्यावेळेस योगाभ्यास हा फलद्रूप होत असतो महाराज. आणि त्याचं स्वस्वरूप जोडावं, जीवाला कळावं, आणि त्यातून भगवंताच्या स्वरूपाची जाणीव व्हावी, या उद्देशानंच योगाभ्यास करायचा आहे. त्या हृदयस्थ भगवंताशी एकरूप होऊन जायचं आहे महाराज. अर्जुनानंही असंच आपलं अलिप्त स्थान न करता भगवंताच्या ठिकाणी पूर्ण विश्वासानं भगवंताला सर्वेसर्वा मानून समर्पित व्हावं, असं भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून आत्मसंयम योग श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 14 प्रशांत आत्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थिता मना संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. करता मीच आहे असं समजून स्थिर चित्तानं जो समर्पित होता अर्जुना, कल्याण होऊन जातं. आणि तू तसंच समर्पित माझ्या ठिकाणी हो, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. त्यावर भाष्य करताना माऊली 282 क्रमांकाच्या ओळी सांगतात, द्वैत जास पाहणार बुद्धीचेही शाके, हात बोने नेके, द्वैत तेथे न देखे तैसे केले.
कुंडलिनी जागृत झाली की काय होतं, पहिलं काम ती काय करते तर द्वैत संपवते महाराज. बुद्धीचे निशाके हात बोने निके, हात बोने म्हणजे नैवेद्य, निके अर्थात द्वैत ज्यास पाहणार नाही अशा बुद्धिरूप भाजीसह हातात वाढून घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला जातो. ती कुंडलिनी जागृत झाली की काय होतं त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत की बुद्धीचे ने शाके हात बोने नेके द्वैत तेथे न देखे तैसे केले. अद्वैतच होऊन जातं, भेद वृत्तीच त्या ठिकाणी संपते. आणि भेद जेव्हा जातो, ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, द्वैत गेलं की त्या ठिकाणी ब्रह्माचं दर्शन होतं. शरीर ते झाले ब्रह्म. अहो शरीरच ब्रह्मरूप होऊन जातं. आतला हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याच्याशीच जीवाचं संधान साधलं जातं महाराज. म्हणून बुद्धीचे निशाके, कुंडलिनी जागृती झाली की माऊली सांगतायत की बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथे न देखे तैसे केले. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.